नमस्कार मित्रांनो, गादेवार कॉमर्स क्लासेस या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की जर्नल एंट्री हे काय मी तुम्हाला सांगितलं. जर्नल एंट्री म्हणजे काय, जर्नल एंट्री मध्ये काय काय असते किंवा इंट्रोडक्शन प्रॉपर तुम्हाला दिलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये. ज्यांनी कोणी तो व्हिडिओ बघितला नसेल, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर हा व्हिडिओ आहे, तर याच्यामध्ये सॉल्व्हिंग जर्नल एंट्रीज म्हणजेच जर्नल एंट्रीचे ट्रान्झॅक्शन कसे सोडवायचे याबद्दल मी दिलेलं आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओसाठी आपण पुस्तकातला महाराष्ट्र बोर्ड कॉमर्स 11वी अकाउंटच्या नवीन सिलेबसच्या पुस्तकातला एक प्रश्न घेणार आहोत. ते पेज नंबर 84, बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या बुक मधला पेज नंबर 84 वरचा प्रश्न आहे. तर या प्रश्नामध्ये तुम्हाला या व्हिडिओमध्ये सॉल्व्हिंग जर्नल एंट्रीज म्हणजे ट्रान्झॅक्शन कसे सोडवायचे याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, हे आहे तुमचं जर्नलचं स्पेसिमन, ज्याला आपण फॉर्मॅट पण म्हणतो. तर या स्पेसिमनमध्ये हा क्वेश्चन नंबर फर्स्ट हा आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. तर या क्वेश्चन मधला एकदम स्टार्टिंग प्रश्न वाचू शकतो आपण की त्याच्यामध्ये काय आहे, जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ आनंद जनरल मर्चंट्स याबद्दलचं आहे. तर म्हणजेच ही बुक तुम्हाला मिस्टर आनंद याच्या बुकमध्ये हे जर्नल तुम्हाला तयार करायचं. त्याच्यामुळे आपण सुरुवातीला लिहितो इन द बुक्स ऑफ मिस्टर आनंद. तर हा फॉर्मॅट आहे आपला की सुरुवातीला आपण ज्याच्या बुकमध्ये तयार करतो त्याचं नाव लिहितो आणि खाली लिहितो जर्नल. ठीक आहे. या जर्नल मध्ये डेट पर्टिक्युलर हा फॉर्मॅट मी तुम्हाला अगोदर सांगितलेला आहे. तर याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट ट्रान्झॅक्शन घ्यायचं आहे. तर फर्स्ट ट्रान्झॅक्शनची डेट आहे 2019 एप्रिल 1. हा डेट लिहायचा फॉर्मॅट. याच्यामध्ये डेट आलेली आहे. तर फर्स्ट ट्रान्झॅक्शन तुम्हाला वाचून सांगतो. मिस्टर आनंद स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹60,000. तर मित्रांनो, हा फर्स्ट ट्रान्झॅक्शन आहे. याच्यामध्ये मिस्टर आनंद स्टार्टेड बिझनेस म्हणजेच मिस्टर आनंदने बिझनेस स्टार्ट केलेला आहे आणि बिझनेस स्टार्ट करायलाच म्हणजेच 2 अकाउंट यायला पाहिजे आपल्या पहिल्या ट्रान्झॅक्शन मध्ये. तर याच्यातले 2 अकाउंट कोणते आहेत, तर बिझनेस स्टार्ट व्हायला त्याच्यामुळे पहिलं अकाउंट येईल कॅपिटल आणि दुसरं अकाउंट तर ते आहे बिझनेस मध्ये काय आणतायत, तर आणतायत ते कॅश. स्टार्टेड बिझनेस विथ कॅश, त्याच्यामुळे दुसरा आहे कॅश. तर मित्रांनो, कॅपिटल सगळ्यांना माहिती आहे हे पर्सनल अकाउंट आहे, ओनरचं अकाउंट आहे. तर आणि कॅश हे रिअल अकाउंट आहे आणि कॅश बिझनेस मध्ये यायली त्याच्यामुळे कॅश हे अकाउंट डेबिट व्हायला. त्याच्यामुळे इथं आपण लिहू शकतो की कॅश अकाउंट आणि कॅश अकाउंट डेबिट व्हायला. याच्यामुळे आपल्याला इथं सिम्बल लिहावं लागेल DR. हे झालं कॅश अकाउंट डेबिट. आणि त्याच्यानंतर जे कॅपिटल अकाउंट आहे हे क्रेडिट होतं. त्याच्यामुळं खाली थोडं स्पेस देऊन टू कॅपिटल अकाउंट हा पर्टिक्युलर मध्ये लिहायचा फॉर्मॅट. तुमचं कॅश अकाउंट डेबिट झालं, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. आणि ह्याच्या पुढं याची अमाऊंट टाकायची 60,000. हे कॅशचा अमाऊंट टाकला तर कॅपिटल क्रेडिट झालं, त्याच्यामुळे क्रेडिट कॉलम मध्ये कॅपिटलचा अमाऊंट 60,000. हे झालं पहिलं ट्रान्झॅक्शन. पण सर्वात मेन याच्यात पार्ट की ट्रान्झॅक्शन मध्ये आपण एंट्री सोडवली, कॅश अकाउंट डेबिटेड टू कॅपिटल अकाउंट, अमाऊंट लिहिला आणि याच्यामध्ये एक आहे शेवटी ते असते नरेशन. तुम्हाला आधी सांगितलं होतं नरेशन मध्ये काहीच नाही, एकदम सिंपल आहे. ट्रान्झॅक्शन मध्ये काय झालेलं आहे तर बिझनेस स्टार्ट केलेला आहे, त्याच्यामुळे तेच लिहायचे. फक्त नरेशनची सुरुवात करायची आपल्याला BEING बीइंग या शब्दापासून. बीइंग स्टार्टेड बिझनेस विथ कॅश, हे पहिलं ट्रान्झॅक्शन. तर मित्रांनो, प्रत्येक ट्रान्झॅक्शनची एंट्री ओळखण्यासाठी एक सिंपल मध्ये
पर्टिक्युलरच्या कॉलममध्ये एक रेश ओढू शकतो आपण की याच्यासाठी तुम्हाला प्रत्येक ट्रान्झॅक्शनची एंट्री वेगवेगळी ओळखू येते. हे झाले तुमची पहिलं ट्रान्झॅक्शन, स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. दुसरं ट्रान्झॅक्शन आहे परचेस गुड्स फॉर कॅश. हे झालं ट्रान्झॅक्शन नंबर 2. हे ट्रान्झॅक्शन नंबर 2 ची डेट आहे 5, त्याच्यामुळे इथे डेट टाकायची तुम्हाला 5. महिना आणि वर्ष चेंज होत नाही, त्याच्यामुळे तुम्ही लिहिलं नाही तरी चालतंय. तर दुसरं ट्रान्झॅक्शन आहे परचेस्ड गुड्स फॉर कॅश. गुड्स परचेस केलेत कॅशसाठी, त्यामुळं 2 अकाउंट आले. गुड्स अकाउंट येत नसते तर गुड्स साठी इथं अकाउंट येते परचेस अकाउंट आणि दुसरं अकाउंट आहे कॅश. या ट्रान्झॅक्शन मध्ये हे 2 अकाउंट झाले, परचेस अकाउंट आणि दुसरं कॅश अकाउंट. याच्यातलं डेबिट कोणतं होईल तर परचेस गुड्स आहेत. परचेस गुड्स म्हणजे गुड्स यायलेत आपल्या बिझनेस मध्ये, त्याच्यामुळं परचेस अकाउंट डेबिट होईल. परचेस अकाउंट डेबिट कशामुळं तर एक परचेस हा आपला खर्च पण आणू शकतो, पण परचेस केल्याच्या नंतर गुड्स बिझनेस मध्ये येतात. डेबिट व्हॉट कम्स इन या रिअल अकाउंटच्या रूलनुसार परचेस अकाउंट डेबिट झालं. या परचेस अकाउंट डेबिटची अमाऊंट आहे 30,000 आणि हे कशासाठी डेबिट झालं कॅश साठी, त्याच्यामुळं टू कॅश अकाउंट 30,000. तर ही अमाऊंट झाली. या ट्रान्झॅक्शनचं नरेशन लिहायचं आपल्याला. नरेशन एकदम सिंपल आहे, जे ट्रान्झॅक्शन असते त्याच फक्त एका छोट्या वाक्यामध्ये तुम्हाला तयार करायचंय. स्टार्टिंग नरेशनची बीइंग या शब्दापासून, बीइंग पुढे काय त्या ट्रान्झॅक्शन मध्ये गुड्स परचेस केलेले आहेत, त्याच्यामुळे आपण इथे लिहू शकतो बीइंग गुड्स परचेस्ड. एवढं ट्रान्झॅक्शन सफिशियंट आहे, ठीक आहे. तर हे झालं दुसरं ट्रान्झॅक्शन. दुसऱ्या ट्रान्झॅक्शनची एंट्री लिहिली आपण, नरेशन लिहिलं. तर याच्या पुढचं ट्रान्झॅक्शन बघतो आपण. पुढचं ट्रान्झॅक्शन डेट 7 आहे. डेट लिहू आपण 7. ट्रान्झॅक्शन आहे तुमचं सोल्ड गुड्स ऑफ ₹10,000 टू सुरेश. ट्रान्झॅक्शन लक्ष द्या, याच्यामध्ये सोल्ड गुड्स आहेत, त्याच्यामध्ये सोल्ड झालं म्हणजे सेल्स झालं, त्याच्यामुळे आपल्याला सेल्स अकाउंट हे. तर याच्यामध्ये सोल्ड गुड्स दिली, पुढे किंमत दिली 10,000, पण याच्यामध्ये कॅश हा शब्द आलेला नाहीये. तर ज्याला आपण विकलं त्याचंच नाव आलेलं आहे सुरेश. सुरेश पर्सन आहे, पर्सनल अकाउंट. तसंच सुरेश रिसिव्हर आहे, कारण आपण सेल केलं म्हणजे त्यानं गुड्स रिसिव्ह केलेत. तर सुरेश रिसिव्हर आहे, त्याच्यामुळे सुरेशचं अकाउंट इथे डेबिट होईल. सुरेश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. सेल्स अकाउंट क्रिएट व्हायला कशामुळे तर गुड्स चाललेत, किंवा आपण ही इन्कम पण पकडू शकतो. सुरेश अकाउंट डेबिट व्हायला अमाऊंट आहे 10,000, तेच सेल्स अकाउंट क्रिएट व्हायला. याचं पण नरेशन सिंपल आवाजाच्या सारखंच, बीइंग गुड्स सोल्ड. इथं पुढच्या व्यक्तीचं नाव आहे, त्याच्यामुळे आपण लिहू शकतो टू सुरेश. हे झालं तुमचं तिसरं ट्रान्झॅक्शन कम्प्लीट. याच्यामध्ये तुम्ही सुरेश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. इथं सुरेशच्या पुढं अपोस्ट्रोफी एस घ्यावं लागेल, कारण सुरेशचं अकाउंट असं तिथं संबोधलं जाते. तर हे झालं तुमचं तिसरं ट्रान्झॅक्शन. पुढचं ट्रान्झॅक्शन आहे तुमचं ट्रान्झॅक्शन नंबर 4, पण आपण नंबर देत नाही तर डेट पकडतो. तर पुढच्या ट्रान्झॅक्शनची डेट आहे तुमची 10. ट्रान्झॅक्शन आहे परचेस्ड फर्निचर फ्रॉम मिस्टर गोविंद ऑन क्रेडिट. ऑन क्रेडिट या शब्दाकडे लक्ष द्या. ऑन क्रेडिट म्हणजे तिथं उधारी आलेली आहे. उधारी आली म्हणजे तिथं कॅश येत नाही, तर तिथं पुढच्या व्यक्तीचं नाव येतं. इथं व्यक्तीचं नाव आहे मिस्टर गोविंद. आणि इथं आपण परचेस काय केलेली आहे तर इथं आपण परचेस केलेली आहे फर्निचर. फर्निचर परचेस केलं म्हणजे असेट परचेस केलेली आहे, आणि असेट परचेस केली त्याच्यामुळं परचेस अकाउंट घेऊ शकत नाही आपण. इथं आपल्याला अकाउंट येईल फर्निचर. 2 अकाउंट झाले, गोविंद अकाउंट आणि फर्निचर अकाउंट. तर याच्यातलं डेबिट कोणतं होईल तर फर्निचर अकाउंट डेबिट होईल. कशामुळे हे
आपली असेट आहे, रिअल अकाउंट आहे, प्लस फर्निचर आपल्या बिझनेस मध्ये यायला आहे. त्याच्यामुळं त्या ट्रान्झॅक्शनची डेट 10, फर्निचर अकाउंट, डेबिटचा सिम्बॉल, फर्निचरची अमाऊंट आहे तुमची 30,000, त्याच्यामुळे इथं अमाऊंट लिहा 30,000. टू पुढं क्रेडिट होणाऱ्या अकाउंटचं नाव, क्रेडिट कोण आलंय तर मिस्टर गोविंद अकाउंट क्रेडिट व्हायले. कशामुळे मिस्टर गोविंद अकाउंट क्रेडिट व्हायले तर मिस्टर गोविंदनं आपल्याला फर्निचर दिलेलं आहे, ते गिव्हर आहेत, त्याच्यामुळे त्यांचं अकाउंट क्रेडिट व्हायले. टू मिस्टर गोविंद अकाउंट, मिस्टर गोविंद अकाउंट, अमाऊंट आहे 30,000. फर्निचर अकाउंट डेबिट व्हायला, त्याच्यामुळे फर्निचरची अमाऊंट डेबिट कॉलम मध्ये, तसंच गोविंद अकाउंट क्रेडिट व्हायला, त्याच्यामुळे मिस्टर गोविंदची अमाऊंट क्रेडिट कॉलम मध्ये. याचं नरेशन बीइंग गुड्स येणार नाही तर इथे येणार आहे फर्निचर येणार आहे, त्याच्यामुळे बीइंग परचेस्ड फर्निचर ऑन क्रेडिट कशामुळे तर आपण उधारीवर फर्निचर विकत घेतलेलं आहे. हे झालं तुमचं ट्रान्झॅक्शन. हे या ट्रान्झॅक्शनला क्रेडिट ट्रान्झॅक्शन पण म्हटलं जाते. कशामुळे तर याच्यामध्ये उधारीवर पूर्ण ट्रान्झॅक्शन झालेलं आहे. हे आहे तुमचं 4th ट्रान्झॅक्शन, डेट 10 असलेलं. तर पुढचं ट्रान्झॅक्शन बघा, तुमचं पुढचं ट्रान्झॅक्शन आहे, डेट आहे 15, त्याच्यामध्ये आहे पेड फॉर रेंट ₹3,000 अँड पेड बाय डेबिट कार्ड. तुम्ही रेंट पेड केलेली आहे आणि ती पे केलेली आहे कशाच्या थ्रू केलेली आहे तर डेबिट कार्डच्या थ्रू केलेली. डेट आहे 15. पेड रेंट, काय पेड केलं तुम्ही? रेंट पेड केलं. रेंट म्हणजे किराया ज्याला आपण म्हणतो, घरभाडे ज्याला म्हणतो, रेंट आहे, किराया आहे, तुमचा खर्च आहे, त्याच्यामुळं रेंट अकाउंट एक तयार होईल तुमचं. तर दुसरं अकाउंट कोणतं तयार होईल? त्याच्यामध्ये एक सिंपल पुढे दिलेलं बघा की पेड बाय डेबिट कार्ड. डेबिट कार्ड म्हणजे ज्याला आपण एटीएम कार्ड म्हणू शकतो, कोणी शॉपिंग कार्ड पण म्हणू शकते. तर डेबिट कार्डने पे केलं तुम्ही तर डेबिट कार्डचा अकाउंट घेऊ शकता का? नाही. तर डेबिट कार्डमध्ये पैसे कुठून येतात? बँकेतून. त्याच्यामुळे इथं अकाउंट येईल तुमच्या बँकेचं अकाउंट. दुसरं अकाउंट आहे बँक अकाउंट. 2 अकाउंट झाले आपल्याजवळ, रेंट अकाउंट आणि बँक अकाउंट. त्याच्यातलं डेबिट कोणतं होईल तर त्या अकाउंटच्या टाईप करून पडेल. रेंट हे काय आहे तुमचं खर्च आहे, खर्च, त्याच्यामुळे हे नॉमिनल अकाउंट मध्ये गेलं. आणि नॉमिनल अकाउंट मध्ये खर्च आहे, खर्चाला नॉमिनल अकाउंट मध्ये तुम्हाला रुल्स मध्ये सांगितलेलं आहे की नॉमिनल अकाउंट मध्ये जे एक्सपेन्स आहे ते तुम्ही डेबिट करा. त्याच्यामुळे रेंट अकाउंट आपण डेबिट करू. रेंट अकाउंट डेबिट टू पुढचा अकाउंट बँक अकाउंट. रेंट अकाउंटची अमाऊंट या पुढे लिहायची आपल्याला. तर याची अमाऊंट आहे 3,000. ह्याच्यामध्ये मला नरेशन मध्ये तुम्ही लिहू शकता बीइंग रेंट पेड बाय डेबिट कार्ड. हे झालं तुमचं नरेशन कम्प्लीट. रेंट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. तर मित्रांनो त्याच्या पुढं बाकी आपले 3 ट्रान्झॅक्शन आहेत. त्याच्यामध्ये पुढचं ट्रान्झॅक्शन आहे 21 म्हणजे 21 तारखेचं. त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे परचेस गुड्स फ्रॉम उर्मिला ऑन क्रेडिट. उर्मिलाकडून गुड्स परचेस केलेले आहेत क्रेडिटवर. सेम एज जसे आपण सुरेशला सेल केले ते इथं क्रेडिटमध्ये परचेस केलेले. याच्यामध्ये 2 अकाउंट आहेत, परचेस आणि दुसरं उर्मिला. कशामुळे तर क्रेडिटवर. इथे परचेस अकाउंट डेबिट, कशामुळे आपण गुड्स परचेस केले, टू उर्मिला अकाउंट. कशामुळे तर उर्मिलाकडून आपण गुड्स परचेस केलेले. उर्मिला गिव्ह आहे. ठीक आहे.
याची अमाऊंट आहे परचेसची 70,000. नरेशन बिलिंग परचेस गुड्स ऑन क्रेडिट. ओके, मी नरेशन लिहित नाही, तुम्ही समजून घ्या. पुढचं पेड फॉर ट्रान्सपोर्ट ₹1,000 टू युनायटेड ट्रान्सपोर्ट. पेड फॉर ट्रान्सपोर्ट आहे, ट्रान्सपोर्ट हा तुमचा खर्च आहे. पेड करायला म्हणजे तुम्ही पैसे द्यायला आणि इथं काहीही दिलं नाही, कशा मार्फत पे करायला, त्याच्यामुळे इथं तुम्हाला घ्यायचं आहे कॅश अकाउंट. इथं 2 अकाउंट आले, पेड फॉर ट्रान्सपोर्ट म्हणजे ट्रान्सपोर्ट अकाउंट आहे आणि दुसरं कॅश अकाउंट आहे. इथं तुमचं ट्रान्सपोर्ट अकाउंट आणि कॅश अकाउंट. ट्रान्सपोर्ट अकाउंट हे तुमचं डेबिट होईल, तर कॅश अकाउंट हे तुमचं क्रेडिट होईल. हे झालं ट्रान्झॅक्शन नंबर 27 म्हणजे डेट आहे ट्रान्झॅक्शनची 27. तर ह्याच्या पुढचं आहे फायनल 30 तारखेचं. याच्यामध्ये आहे पेड टू उर्मिला ₹20,000 ऑन बिहाफ ऑफ शर्मिला. हे सर्वात इम्पॉर्टंट ट्रान्झॅक्शन आहे. कशामुळे? त्याच्यामध्ये तुम्हाला 2 व्यक्ती दिलेले आहेत. पेड टू उर्मिला, तुम्ही उर्मिलाला पेड करायला, पण पुढे काय दिलेलं आहे ऑन बिहाफ ऑफ शर्मिला. म्हणजे तुम्ही शर्मिला जे तुमचं व्यक्ती आहे, या कोणत्याही ट्रान्झॅक्शन मध्ये शर्मिला हे नाव आलेलं नाहीये, त्याच्यामुळे शर्मिला ही वेगळी व्यक्ती आहे. स्टार्ट. मग तुम्ही पेड करायला उर्मिलाला, पण ऑन बिहाफ ऑफ शर्मिला म्हणजेच शर्मिलाच्या नावचं पेड करायला. म्हणजे तुम्ही उर्मिलाला पेड करायला, पण तुम्हाला ओरिजिनल कोणाचं पे करायला, तुम्ही शर्मिलाचं. त्याच्यामुळे तुम्हाला उर्मिलाचं अकाउंट इथे घ्यायचं नाही, इथे घ्यायची तुम्हाला शर्मिला अकाउंट. शर्मिला अकाउंट तुम्हाला डेबिट करायचंय. कशामुळे डेबिट करायचंय? तर शर्मिला ही एक प्रकारची रिसिव्हर होते, कारण तुम्ही शर्मिलाच्या नावचं पैसे द्यायला उर्मिलाला, त्याच्यामुळे शर्मिला अकाउंट हे तुमचं डेबिट होईल. आणि टू कॅश अकाउंट कशामुळे? तुम्ही पे करायला, तुमच्या जवळचे पैसे चालले. ठीक आहे, तर हे झालं तुमचं शॉर्ट मध्ये 2 एंट्रीज तुम्हाला दिलेले आहेत. यापुढे तुम्ही या प्रकारे तुम्ही लिहू शकता. याच्यानंतर हा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. डेबिट अमाऊंट आणि क्रेडिट अमाऊंट दोन्हीची टोटल खाली घेऊ शकतो आपण, आणि त्या टोटललाच इथं म्हणजे वेगळं काही नाही, टोटल हा शब्द लिहायचा आणि टोटल दोन्हीची सारखीच येते, कारण दोन्हीमध्ये अमाऊंट आपण सारखेच घेतलेले असतात. हा फर्स्ट क्वेश्चन होता. पुढे अशीच क्वेश्चन येत जातील. तर जर क्वेश्चन किंवा ट्रान्झॅक्शन आवडले असतील आमचा व्हिडिओ, तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.